ती बघ कोलबी लागलेली. काय कोलबी नाही दिवस झाला होतो परत उचकवा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसं वाटेल चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत. नजारा बघा पाठी, गावाला चाललोय आणि गाडीचा येता दाखवतो तुम्हाला. कर्नाळा अभयारण्यात पोहोचलो मी आणि इथून आपल्या इथे जर्नी आता स्टार्ट झालेली आहे. ॲक्च्युली पनवेलहून निघालो, व्हिडिओ बनवू की नको, पण आजचा क्लायमेट पाहिल्यानंतर असं वाटतं की आज व्हिडिओ बनवायला पाहिजे. मला दाखवतो मला तर नजारे. चला, कर्नाळा पक्षी अभयारण्य माझ्या लेफ्ट साईडलाच आहे. गाडी व्हायब्रेट होतोय. पाऊस पडल्यानंतर गावाकडची मजा असते ती वेगळी आहे. तिचे ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला मी. नक्की तुम्हाला ब्लॉग पाहायला आवडेल. आणि आजची ॲक्टिव्हिटीज, आज शेतावर जायचं आहे, तळ्यावरही सुद्धा जायचं आहे, तेही तुम्हाला दाखवणार आहे मी. आज गावाला काय होणार दिवसभरात ते तुम्हाला दाखवतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर चला, कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर. तुम्हाला दाखवतो गावची मजा आणि कोकणची. क्लायमेट एवढं जबरदस्त आहे ना मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला दिसत असेल एकदम छान असं कूल असं वातावरण झालेलं आहे. समोर येतो खारपाडा टोल नाका. हा पाहू शकता, चालू आहे की बंद आहे तेही कळत नाही. चालू करायचा प्रयत्न होते पण त्यांचा प्रयत्न मोडीच काढलेला आहे. उपोषण वगैरे झालं होतं इथे. अजून रस्त्यांचा पत्ता नाही या लोकांचा आणि टोल लगेच चालू केलाय. आज आपल्याला नॉनस्टॉप गाडी चालवायची आहे. जवळजवळ 500 किलोमीटर, 50 किलोमीटर, फक्त 50 किलोमीटर पनवेल टू माझं गाव. मित्रांनो पाहू शकता, फायनली पावसाने हजेरी लावली जोरदार. JSW डोलवी हा गेट आहे आणि समोर तुम्ही वाचू शकता स्टील प्लॅन्ट JSW डोलवी. आणि ही समोर पाहता तुम्ही धरमतरशी खाडीचा ब्रिज आहे. धरमतरशी खाडीचा ब्रिज. पावसाची सुरुवात केलेली आहे, हळूहळू आता कमी झालेली आहे पाहू शकता. आणि हा रूट आहे तो उन्हाड नागोटा रस्ता आहे. या रूटला माझं गाव आहे नवीन वगैरे. आणि आता हा स्टॉप आलेला आहे तर मेडेखाल. मेडेखाल बस स्टॉप. हा आला माझा गावचा रस्ता. हेमनगर स्टॉपच्या आतून जो रस्ता गेलेला आहे
नवीन वाघगिराकडे. समोर आहे स्मशानभूमी. समोर अंगणवाडी, सुलभ शौचालय आणि हा हावडा ब्रिज. ना 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 ना, हा केवढा ब्रिज आहे. आणि एंट्री मारली. समोर बाबा वाट बघतात कधी येतोय कधी येतोय. आणि फायनली पहिली गाडी येईन, दुसरी गाडी आता इन होतोय जी माझी, आणि तिसरी दादाची गाडी येते. तिला कनेक्टेड टेल लाईट लावायला लॉक करू. आम्ही दादाचं घर गावाच्या एंट्रीलाच. आई सुधा आनंद निवास. हा आमचं गाव वाघविरा. आणि तुम्हाला दाखवतो आता गावात शेतावर तळ्यावर चाललोय, त्याची सिच्युएशन बघतोय. बांध एकदम क्लिअर केला ना काकाने, पूर्ण औषध मारून गवतच ठेवलं नाही, फक्त झाड आहेत. हे बघ, हा काकाचा तळा. हा पाणी फुल आहे, पाणी वाढलं. हा बघा, एक नाव स्विमिंग पूल एक थंड बसवलं जातं. अरे गपचूप पाणी जायचं बाहेर मुली काढायचं. एवढा बंड कसं इथं ताण लावला आला. जाऊ वरून मी जाऊ शकतो ना. अरे एक पण दुसरी बंड आहे थोडा. घे क्लोरीन टाकलंय ना पाण्यात, दम लागला जरा. बघ कसला काढ बरोबर. पाय पोसत की नाही. नाही मग आणि तू जा सांग काशी पाहिजे बरोबर आहे ना. असं चल ढुस देत हे नको. अरे हे पुन्हा जैशी ते येईल. हे काय पांडत चालू तुझं पायच नाही पोसत. नाली काढायची ना. ये आपल्याकडे टाकतो उडताना व्हिडिओ व्हायरल. उडताना व्हिडिओ व्हायरल. डायरेक्ट मासात धरून उचलत. बारीक झाला मोठा होता म्हणून गेला वाटतं. झाला थांब थांब ते लोक तुझे घे पक्षी घे. हाँ तू घे सुजल. 1 किलो का मिला होगा कम से कम. फिर भी मैं आपको जूम करके दिखाता हूँ. जूम करून घे म्हणजे मोठा दिसला पाहिजे.
पाहू शकतोस आपला कटला तिलापिया चिमुरा कटला घे वर. घे. वॉटर काटा मला खूप बोलतो. आणि मित्रांनो, गावाला आल्यानंतर तुम्हाला मी नेहमी बोलत असतो गावाकडचं सुख. तुम्ही पाहू शकता जो व्ह्यू आहे, नजर आहेत, हे तुम्हाला गावालाच मिळतील. शहरा ठिकाणी हे आपण खूप मिस करतो. आणि मग आम्ही आलो तिघे भाऊ गावाला आलो. आणि मग उधोनीला आम्ही पोचू शकलो नाही, काही कारणास्तव बिझी होतो. त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर आता आलो आणि फिशिंगचा अनुभव तो आता आम्ही घेतला. तर आमच्या तळ्यावर आलो होतो फिशिंगला. आता तुम्ही पाहू शकता तळ्यामध्ये बऱ्यापैकी फिश मिळाले आम्हाला. छोटे छोटे होते, फंटूस कटले वगैरे मिळाले आम्हाला. तर ओव्हरऑल जी मजा होती उधोनीला मच्छी पकडण्याची ती घेता नाही आली, म्हणून आम्ही आता आलो आणि मच्छी पकडतो आहे. तिघे भावाई पण आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तळ्यात मच्छीही पकडली. ओव्हरऑल यावर्षी आम्ही 2 वेळा तळ्यात मच्छी पकडली. हा एक आम्हाला आनंद आहे. आणि आपण पकडलेली मच्छी शिजवून खाणं त्याच्यामध्ये मजा एक वेगळी असते मित्रांनो. आणि तीच मजा घ्यायला आलो. आपण बनवलेली मच्छी जी बनवून त्याची टेस्ट आहे ती तुम्हाला कोणत्याच रेस्टॉरंटमध्ये या मोठमोठ्या तुम्हाला हॉटेलमध्ये खायला नाही मिळणार. तो अनुभव घ्यायला आणि ती टेस्ट त्याचा फील घ्यायला आम्ही आलो होतो. आणि फिशिंगचा अनुभव मोठा घेतला. तुम्हाला पाहिलंच तुम्ही, फिशिंग मस्त आहे केली आणि मिळाली पण मच्छी आम्हाला. ओव्हरऑल आजचा दिवस खूप भारी गेला, भारी एकदम म्हणजे एकदम भारी गेला आणि एन्जॉय पण केला. तुम्हाला दाखवतो आता मच्छी किती मिळाली तेही तुम्हाला दाखवतो. कॅप्चर करताय. ओ माय गॉड, सांगत जा आम्हाला तर स्टडी करायला. ओके. काढलास मित्रांनो पाहू शकता खाडीमध्ये आपण आता पकडलेली कटले मच्छी भेटली ती साफ करून आता हे करतो. बघा 2 कटल्याची साईज छान आहे मोठा. त्याचा एक फोटो काढ.